न्याय मिळू शकतो। सभापती महोदय, अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की आज ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था ही पूर्णपणे CHOंच्या भरोश्यावर चालू आहे। कम्युनिटी हेल्थ ऑफिसरमध्ये आपण आयुर्वेदिक डॉक्टरांना पण अलाउड केलेलं आहे, आपण उनानी डॉक्टरांना पण अलाउड केलेलं आहे, आपण BSc नर्सिंग झालेल्यांना पण अलाउड केलेलं आहे। मग ह्याच्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना का बरं अलाउड केलं नाही, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। जर ती पण एक पॅथी आपण या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे, तर मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या अल्टरनेटिव्ह ज्या पॅथीज आहेत त्या सगळ्या डॉक्टरांना जर आपण या सगळ्या प्रवाहामध्ये आणलं, कारण आपण RH मध्ये एक होमिओपॅथीची जागा ठेवलेली आहे, प्रत्येक ह्याच्या डेंटलची जागा पण आपण ठेवलेली आहे, तर या CHOच्या ह्याच्यात जर आपण होमिओपॅथी डॉक्टरांना पण जर आणलं, त्यांच्याकडून आपण आता कोर्सेस करून घेतलेले, त्यांना रजिस्ट्रेशन सुद्धा द्यायला आपण शासनाने सुरुवात केलेली आहे, तर त्यांना देखील जर आपण याच्यात घेऊ शकलो तर अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येईल। खरं तर या सगळ्याचा उद्देश एकच असतो की आपल्याला या सगळ्याचा उद्देश आपला एकच आहे की कोणत्याही आजारपणामुळे माणूस अजून गरीब होऊ नये, यासाठी सरकार खरं तर काम करत असतं आणि म्हणून सरकारने या योजनांचं बळकटीकरण केलं पाहिजे, अजून ह्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आणल्या पाहिजे। 5 लाखापेक्षा खालच्या आजारांसाठी आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांना कंपल्सरी आयुष्यमान भारत